नव्या कारभाऱ्यांसाठी महापालिकेतील कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह अर्थात काउन्सिल हॉलचं युद्ध पातळीवर सुशोभीकरण करण्यात येत आहे। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर राजपत्र प्रसिद्ध झालं। महापालिकेत आता नवे कारभारी कारभार पाहणार आहेत। सोलापूर महापालिकेतील काउन्सिल हॉलमधील महापौर, उपमहापौर यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी कामकाज पाहतात। इमारतीतील महापालिकेचं मुख्य कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती यांच्यासह इतर सर्व कार्यालयांची रंगरंगोटी करण्यात येत आहे। या सर्व इमारतींना आतून बाहेरून रंगरंगोटी करून सुशोभित करण्यात येत आहे। त्याचबरोबर डायसवरील फर्निचर पॉलिशिंग, नगरसेवकांच्या बैठक व्यवस्थेचा सोफा पॉलिशिंग, मॅट बदलणं, माईक दुरुस्ती, नवे पडदे यासह सभागृहाचा लूक बदलण्यात येत आहे। सर्वच कार्यालयांमधील फर्निचर, नवे मॅट, आवश्यकतेनुसार खुर्च्या बदलण्यात येत आहेत। सर्वच कार्यालयांमधील स्वच्छतागृहाचं नूतनीकरण करण्यात येत आहे। काउन्सिल हॉल सभागृहावरील पत्र्यांना टर्पेंटिंग ट्रीटमेंट करण्यात येणार आहे। गच्ची वॉटरप्रूफिंग करण्यात येत आहे। या सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्याचं काम मक्तेदार मनीष गांगजी यांना देण्यात आलं आहे। मनीष गांगजी यांच्या माध्यमातून सभागृहाला नवा लूक देण्याचं काम करण्यात येत आहे। नव्या कारभाऱ्यांसाठी ही इमारत सर्व सुविधांनी युक्त आणि दिमागदार अशा पद्धतीनं सज्ज ठेवण्यात येत आहे। सभागृहासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यालये चांगल्या पद्धतीनं रंगरंगोटी करून चांगल्याच सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत। तर आवश्यकतेनुसार काही बदल करण्यात येणार आहेत। येत्या 7 ते 8 दिवसात ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहिती मक्तेदार मनीष गांगजी यांनी दिली।